प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत आपण बघतोय की इरा गौतमीला उठवत असते, पण गौतमीची तब्येत अजून बरी नाहीये, ती खूप वीक फील करत असते। तेवढ्यात आरव तिथे येतो। इरा म्हणते, बघ ना रे दादा, अजून मम्माला बरं वाटत नाहीये। आरव म्हणतो, मम्मा तुला बरं वाटत नाहीये, चल मग आपण दवाखान्यात जाऊयात, कारण बाबा दवाखान्यात गेलाय, तो घरी नाहीये, नाहीतर तुला इथेच औषध दिलं असतं। गौतमी म्हणते, नको रे, तो नाही चेक करणार मला। आता आरव म्हणतो, मम्मा मीच चलतो तुझ्यासोबत, चल। गौतमी म्हणते, हां तू आलास तर मग ठीक आहे, मग तो कदाचित बघेल मला। इरा म्हणते, मी पण येते। गौतमी म्हणते, नको इरा, तू थांब घरी, मी आणि आरवच जातो। आरव म्हणतो, मम्मा तू तयार हो, मी खाली आहे। बयो दवाखान्यात आलेली असते। ती तिच्या आईच्या फोटोसाठी छान फुलं घेऊन आली आहे। ती डॉक्टरांना विचारते, बाबा कशी आहेत फुलं? बयो छान तिच्या आईला नमस्कार करते फुलं वाहून। डॉक्टर म्हणतात, अगदी छान आणली आहेत फुलं, तुझ्यासारखी टवटवीत। बयो म्हणते, बाबा रस्त्याने दिसली ना तर आणली, पण तुम्हाला माहिती आहे का, अनु टीचर आज खूप शिंकत होत्या, 7 वेळेला शिंकल्यात आज, त्यांना काही औषध द्याल का? डॉक्टर म्हणतात, अगं बयो, असं औषध देता येणार नाही, त्यांना दवाखान्यात पाठव ना। बयो म्हणते, बाबा त्या येत नाहीत ना दवाखान्यात। डॉक्टर म्हणतात, अगं बयो, असं औषध नाही देता येत पेशंटला तपासल्याशिवाय, तू त्यांना सांग दवाखान्यात यायला। आता बयो म्हणते, बरं बाबा मी निघते, पण जाता जाता ती विचारते, बाबा तुमचं आणि अनु टीचरचं काही बिनसलं आहे काय? डॉक्टर विचार करतात की आता हिला कसं सांगावं की त्यांनी मला काय काय बोललं ते, त्यांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज आहे, पण असं बयोला सांगू नये, आधी गैरसमज दूर करूयात। डॉक्टर म्हणतात, अगं त्यांची आणि माझी नीटशी ओळख नाही आहे ना बयो, मग आम्ही दोघं काय बोलणार? तेवढ्यात तिथे गौतमी मॅडम आल्या, कन्हत वाकत, बिचारा आरव हात धरून तिथे घेऊन आलाय गौतमीला। आरव सांगतोय, बाबा प्लीज मम्माला चेक कर ना, तिला अजून बरं वाटत नाही आहे रे। डॉक्टर म्हणतात, पण तिला झालंय तरी काय? गौतमी म्हणते, माझं पोट दुखतंय आणि मला खूप वीकनेस फील होतोय। डॉक्टर पोटबीट दाबून चेक करताय, इथे दुखतंय का, इथे दुखतंय का? तेव्हा ती हो खूप दुखतंय असं सांगत असते। डॉक्टर मग एक गोळी देतात आणि गरम पाणी प्यायला सांगतात। गौतमी लगेच म्हणते, तुझी फीस किती द्यायची आहे? डॉक्टर म्हणतात, आरव हिला घेऊन जा रे लवकर। तर आता आरव म्हणतो, बाबा तिला नीटसं चालता येणार नाही बहुतेक। आता ती उठायला लागते तेव्हा खाली पडत असते आणि बयो तिला सहारा देते हात धरून। तर बयोकडे अशी रागाने बघतीये मारक्या म्हशीसारखी। आरव म्हणतो, बाबा असं काय करतोस तू, तुझ्या गाडीने सोडव ना, मम्माला नीटसं चालता पण येत नाहीये। डॉक्टर म्हणतात, येताना कसं आलास तू? आरव म्हणतो, रिक्षाने। मग जाताना पण रिक्षाने घेऊन जा ना। आरव म्हणतो, बाबा रिक्षा नाही मिळाली तर? गौतमी म्हणते, राहू दे आरव बाळा, आपण जाऊयात रिक्षाने। आता बयोला म्हणते, बाळा बयो माझा हात धर ग। बयोला नवलच वाटते, ही बाई थोडी डोक्यावर पडली आहे का असो कोणालाही वाटेल। तर आता इथे उगीच मध्ये या घनाचे आणि गोट्याचे भांडणं दाखवले। त्या गोट्याची ती कटिंग करायची खुर्चीच कोणीतरी पळवून नेली आणि गोट्याला डाऊट आहे की ती घनाने नेली आहे। गोट्याकडे कस्टमर येत आहेत कटिंगचे दाढीचे, पण आता हा घना त्यांना चहा पाजतोय, बिचारे गोट्याचे कस्टमर सगळे निघून जातात। असो आता गौतमी घरी आली आहे। गोजात्या म्हणतात, काय झालं गो गौतमी तुला? आरव म्हणतो, अगं आजी तिला बरं नव्हतं, पण बाबाने चेक करून तिला औषधं दिली आहेत, चल बयो आपल्याला उशीर होतोय। म्हणून आरव आणि बयो तिथून गेली आहे। आता गोजात्या गौतमीला बरेच प्रश्न विचारते, का गं गौतमी, तुला खरं दुखतंय की खोटं दुखतंय? आणि हा आरव तुझ्याशी इतकं चांगलं कधीपासून वागायला लागला? गौतमी म्हणते, हो किती प्रश्न विचारणार आहात तुम्ही मला? गौतमी म्हणतात, गौतमी मी ओल्या गवतावर सुद्धा आग लावू शकते, आता तुम्ही बघाच पुढे मी काय काय करते। आणि आता ज्यूस पाठवा मला, म्हणून ऑर्डर सोडून मॅडम निघून गेल्यात खोलीत। पण आता आल्या आल्या ती इरासोबत मोठ्याने नाचायला लागते। इरा मस्त हेडफोनवर गाणे ऐकत असते आणि गौतमी तिला बिलगते आणि म्हणते, मी खूप खुश आहे आज, तुला माहिती आहे आरव माझ्याशी पहिल्यासारखा वागायला लागला आहे। आणि आता दोघी त्या मूडमध्ये सेलिब्रेट करताय डान्स वगैरे करून। गौतमी नाचायला लागते ते कानात घालून पुन्हा। तेवढ्यात तिथे बयो येते आणि तिला नवल वाटतं की ह्या बाईचं तर आता दुखत होतं ना, आणि ही मस्त उड्या मारतीये। आता लगेच बयोला बघून ही म्हणते, अगो काय गो इरा, केवढ्या मोठ्याने गाणे लावली आहेत, माझं दुखतंय ना, माझं किती डोकं दुखायला लागलं बघ बरं। आता पुन्हा लगेच इराचा हात धरते। काय शिकवतीये ही बाई स्वतःच्या पोरीला प्रेक्षकांनो। असो आपण इथे पात्राबद्दलच चर्चा करतोय, म्हणजे या कॅरेक्टरबद्दल। तर आता बयो बिचारी तिचा टॉवेल घेते आणि जरा निरखून बघते गौतमीला आणि तिथून निघून जाते। गौतमी विचार करते, हिने सांगितलं मी नाटक करत होते तर जाऊ द्या, सांगितलं तर सांगितलं, मला काही फरक पडत नाही, तसंही मी तिच्या तोंडाला कुलूप लावलं आहे। आता ही आली आहे गोजा आत्याकडे। गोजा आत्या कपाटात काहीतरी उचकत असतात त्यांच्या आणि दचकतात गौतमीला बघून। गौतमी तिथेच त्यांच्या दिवाणवर पाय पसरून बसते। गोजा आत्याला लात मारते। गोजा आत्या मागे सरकतात मग आणि गौतमी म्हणते, बघितलं ना मी आरवला कसं माझ्या बाजूने वळवून घेतलं, आता लवकरच मी शुभंकरशी लग्न करणार आहे।
गोजा आत्या म्हणतात, पण तुला आयडिया कोणी दिली? मीच सांगितलं होतं ना ते करायला. गौतमी म्हणते, पण करणं आणि करवून घेणं यात फरक असतो. करायला किती कष्ट लागतात, बोलायला कष्ट नाही लागत. हिने ना प्रेक्षकांनो आता गोल गोल बोलून गोजा आत्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आहे की आता ह्या घरात मी येणार, शुभंकरशी लवकरच माझं लग्न होणार, तेव्हा या घरातल्या प्रत्येक पैशांवर माझा अधिकार आहे. हे तुम्ही विसरलात का? आणि तसंही तुम्ही मला एक कागद साईन करून दिलेला आहे. मला 5,000 रुपये हवेत. काही गोष्टी करायला कष्ट लागतात, तसे पैसेही लागतात बरं. नाहीतर मी शुभंकरला तुमच्याबद्दल सगळं सांगेल. शुभू, आता गोजा आत्या म्हणतात, नको ग गौतमी, असं नको करूस, देते बाई तुला पैसे, थांब. आधी गोजा आत्या नकार देतात, पण मग ब्लॅकमेल केल्यावर लगेच कपाटातून पैसे काढून देतात. गौतमी त्यांच्या मागेच उभी असते, त्या दचकतात, पण आता ही गौतमी पैसे हिसकून निघून जाते. गोजा आत्या नाकतोंड वाकडं करतायत ती गेल्यावर. असो, तर आता ही बयो आणि आरव तिथे हातपाय तोंड धुतायत. इरा येते तिथे आणि म्हणते, दादा आम्हाला खूप छान वाटलं, तू मम्माची काळजी घेतलीस आज. आरव म्हणतो, अगं इरा, मम्मा चांगली वागतीये ना, आणि तिची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मी तिच्याशी चांगलंच वागणार ना. आता इरा म्हणते, पण बाबा तिच्याशी कधी चांगला वागेल रे. आरव म्हणतो, नको काळजी करूस, जसं मी तिच्याशी छान वागायला लागलोय, ती चांगलं वागतीये म्हणून, तसा बाबासुद्धा लवकरच चांगलं वागेल. इरा म्हणते, चल दादा आपण एकत्र शाळेत जाऊया. आता बयोला जळवायसाठी तिने आरवचा हात धरलाय आणि आरवला तिथून घेऊन गेली आहे. आता बयो विचार करते की आरव दादा किती भोळा आहे, त्याची आई दुखायचं नाटक करते, त्याच्या भोळेपणाचा गैरफायदा घेते, हे कसं कळत नाही आहे त्याला, मी सांगू का त्याला. आता हा विचार बयो करते आहे. असो प्रेक्षकांनो, इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. पण पुढे आपण बघतोय इरा पक्की गौतमीसारखी झालेली आहे. ती आरवसोबत ह्यासाठी चालली आहे की बयोने आरवला सांगू नये की तिची आई नाटक करते दुखण्याचं म्हणून. तर आता मुद्दाम आरवशी गप्पा मारते, त्याला गप्पात गुंगवते, पण बयो बिचारी विचारच करत बसली अजून की आरव दादाला सांगू का नको सांगू. असो प्रेक्षकांनो, आज जरा विशेष दाखवलं नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ पण छोटा केला आहे मी. कसा वाटला रिव्ह्यू कळवा आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.